नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आता आपण टक्केवारीवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर पाहूया प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न असा आहे, 450 चे 20% किती? तर फॉर्म्युला आहे टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100। ओके, टक्केवारी किती आहे? 20% गुणिला संख्या किती आहे? 450 भागिला 100। ओके, भाग देऊया। 20 1 20 आणि 20 पंचे 100, 5 1 5, 5 9 45, शून्य कट करून डोक्यावर ठेवून द्या। तर 90 उत्तर आपलं येत आहे। तर ऑप्शन क्रमांक बी 90। त्यानंतरचा प्रश्न आहे, 90 ही कोणत्या संख्येची 20% आहे? येथे काय केलं आहे? 90 ही आता ती संख्या काढायची आपल्याला, ती 20% आहे। तर फॉर्म्युला आहे आपला टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100। येथे आपल्याला काय करायचं आहे? तर 20% ही कोणत्या संख्येची, ती संख्या कोणती आहे? तर फक्त 100 गुणिला संख्या आणि भागिला काय करायचं आहे? टक्केवारी करायचं आहे। टक्केवारी आपल्याला उत्तर मिळेल। म्हणून 100 गुणिला संख्या किती आहे? तर 90 आहे आणि भागिला टक्केवारी किती आहे? 20%। तर 20 1 20 आणि 20 पंचे 100, आता 9 5 45, शून्य कट करून इथं ठेवून द्या। म्हणजे ती संख्या किती आहे? 450 आहे। ऑप्शन सी। पहा, या ठिकाणी 20% येतं का ते पाहून घेऊया। तर 450 चे 20% बरोबर किती? तर 90 यायला पाहिजे। 20 1 20, 20 पंचे 100 आणि 5 1 5, 5 9 45, शून्य कट करून हे लिहून घ्या। तर उत्तर आपलं येते 90। ओके, लगेचच आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न असा आहे, 225 हे 1125 च्या किती टक्के आहे? तर येथे आपल्याला फॉर्म्युला पहा, टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100। आता टक्केवारी विचारलेला आहे म्हणून काय बरोबर इथं काय करायचे? 100 अंशस्थानी करून घ्या। 100 गुणिला संख्या 225 आणि भागिला 1125 करायचं आहे। तर भाग देऊया। 25 चोके 100, 25 चोक 100 उरतात। 112 मधून 100 गेले तर किती राहतात? 12 राहतात। किती होतील? 125। तर 25 5 125, इथं पण भाग देऊया। 15 त्रिक 45, 15 1 15 उरतात किती? 15 1 15, 22 मधून 15 गेले तर 7 राहतात। 15 5 75। ओके, 3 1 3, 3 5 15 उरतात किती? 4 गुणिले 5, 4 गुणिला 5 बरोबर 20, 5 चोक 20। तर 20% ऑप्शन क्रमांक बी। पहा, आपल्याला 1125 चे 20% 225 यायला पाहिजे, ते पाहून घेऊया। 1125 गुणिला 20% भागिला 100, तर 20 1 20, 20 पंचे 100। ओके, 5 1 5, 5 1 5, 5 दुने 10 उरतात 1, 12 झाले। 5 1 5, 5 दुने 10 उरतात 2, तर 25 झाले। 5 5 25, तर 225 आपलं उत्तर आलेलं आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहूया। 640 पेक्षा 25% अधिक ती संख्या कोणती? तर इथं 640 पेक्षा 25% अधिक, तर सांगितलंय अधिक आहे तर 25, 100 मध्ये किती मिळवायचे? 25 मिळवायचे। अधिक असेल तर मिळवायचे। ओके, तर सूत्र पहा, टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100। आता टक्केवारी किती आहे? 25% अधिक आहे, म्हणजेच 125 गुणिला संख्या किती आहे? 640 आणि भागिला 100। ओके, 0 0 कॅन्सल, तर 5 दुने 10, 5 1 5, 5 दुने 10 उरतात 2, 25 झाले। 5 5 25। ओके, त्यानंतर बे 1 बे
बे त्रिक 6 आणि बे दुने 4. 25 गुणिला 32. तर करूया गुणाकार. 25 एक 25, 25 दुने 50, 7च्याला 5. 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 75 आणि 5 80. ओके, तर ती संख्या आहे 800. ओके, लगेच पुढचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा प्रश्न असा आहे, 1500 पेक्षा 20% कमी असणारी संख्या कोणती? आता 1500 पेक्षा 20% कमी. इथं आपल्याला कमी हा शब्द आला आहे, म्हणजे 100 मधून काय करायचे आपल्याला 20 वजा करायचे, 80 होतील. हे पहा, सूत्र टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100. आता टक्केवारी किती आहे? 20% कमी आहे. 100 मधून 20 गेले 80, तर टक्केवारीमध्ये 80 गुणिला संख्या 1500 भागिला 100. तर 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. तर 15 8 2000 आणि 0 इथं ठेवून द्यायचे आहेत. ओके, 15 8 2000 म्हणजे 120 आणि हा 0 इथं ठेवून द्या, म्हणजे 1200 त्या ठिकाणी संख्या आहे. लगेच पुढचा प्रश्न पाहूया. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न. जर ए जवळ बी पेक्षा 20% जास्त संपत्ती आहे, तर बीच्या जवळ ए पेक्षा किती टक्के संपत्ती कमी आहे? तर इथे पहा, आपल्याला बी पेक्षा किती टक्के, बी जवळ किती टक्के कमी संपत्ती आहे ए पेक्षा, असं पाहायचं आहे. ज्या वेळेला बी जवळ 100 असतील, तर त्यावेळेला ए ची संपत्ती किती असणार आहे? 120 असणार आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणून सूत्र पहा, टक्केवारी गुणिला संख्या भागिला 100 या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. म्हणून टक्केवारी या ठिकाणी टक्केवारी किती आहे? तर 20% असणार आहे. 20% गुणिला संख्या काय मानायची आपल्याला? 100 मानायची आहे. आणि सॉरी, या ठिकाणी याची संपत्ती भागीला करायची आहे, 120 होईल. टक्केवारी गुणिला संख्या म्हणजे 20 गुणिला 100 भागीला 120. तर भाग द्यायचा आहे 20 1 20, 20 क 120. ओके, भाग देऊया. 6 1 6, उरतात किती? 4 उरतात. 6 6 36, उरतात किती? परत 4 उरतात. तर या ठिकाणी आपल्याला 4 उरतात, म्हणून काय करायचं आहे? 16.4/6 हे उत्तर त्या ठिकाणी येत आहे. अजून भाग देता येईल. बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजेच 16.2/3 एवढी कमी संपत्ती बी कडे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.